नमस्कार मंडळी. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉर नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 3 महिन्यात स्टार प्रॉर 6 नव्या मालिका आणि 2 नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या संदर्भाचा एक नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेल्या या प्रोमोनुसार येत्या 15 तारखेपासून सुना येते घरा ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. ही मालिका 15 तारखेपासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या 7:30 वाजता प्रसारित होणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचं काय होणार? ही मालिका बंद होणार की या मालिकेच्या वेळेत बदल होणार? याकडे या मालिकेच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. या मालिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत डॉक्टर अमोल कोल्हे तर सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर यांनी साकारली आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका आता कमी TRPच्या कारणास्तव बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मालिकेत आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आहे. या मागचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. यासाठी 6 विद्यार्थिनींची देखील निवड करण्यात आली आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडिशन घेण्यात आलं होतं. अद्याप हे कथानक मालिकेत दाखवण्यात आलं नसलं तरी ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. दरम्यान आता लगेच ही मालिका बंद होणार नसली तरी पुढच्या काही दिवसात ही मालिका बंद होणार आहे. दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेसोबतच स्टार प्रॉच्या इतर 5 मालिका देखील लवकरच बंद होणार आहेत. आता त्या 5 मालिका कोणत्या हे आपल्याला येत्या काही दिवसात कळेल. दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मालिकेतील कलाकारांबद्दल उत्सुकता होती. डॉक्टर अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हे पाहून प्रेक्षकांना प्रचंड आनंद देखील झाला होता. पण येत्या काही दिवसात ही मालिका बंद होणार आहे. तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.